श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ते म्हणजे उद्या त्रिपुरारी पौर्णिमा आहे, जिला आपण त्रिपुरी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो. या दिवशी दीपदान करण्याला विशेष असे महत्त्व आहे. तर या दिवशी आपल्याला 11, 21, 51, 101 आपल्याला जेवढे जमतील तेवढे दिवे आपल्याला मंदिरामध्ये, नदीवर, घाटावर किंवा आपण घरी सुद्धा लावू शकतो. हे दिवे कशा प्रकारे लावायचे, यामध्ये तेल वापरायचे की तूप, दिवा घेताना तो कोणत्या धातूचा घ्यायचा, त्याप्रमाणे दिव्यातील वातीची दिशा कोणती असावी, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आता त्रिपुरारी पौर्णिमा, तर या दिवशी त्रिपुरी वात लावली जाते. ही वात कशी लावावी, कुठे लावावी, का लावली जाते, याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. आता यावर्षीची त्रिपुरारी पौर्णिमा ही उद्या 26 नोव्हेंबर 2023ला आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती प्रारंभ होणार आहे उद्या 26 नोव्हेंबर 2023ला दुपारी 3:55 आणि या पौर्णिमेची समाप्ती जी आहे तर ती 27 नोव्हेंबरला दुपारी 2:47 आहे. उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा ही 27 नोव्हेंबरला असली तरीसुद्धा आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा ही उद्या 26 नोव्हेंबरला साजरी करायची आहे. या दिवशी त्रिपुरवात लावणे, शिवांचे विधिवत पूजन करणे, त्याप्रमाणेच माता लक्ष्मी आणि विष्णू यांचे सुद्धा विधिवत पूजन करणे, याला खूप महत्त्व आहे. आणि हा एकमेव असा दिवस आहे की या दिवशी आपण विष्णूंना बेलपत्र अर्पण करू शकतो आणि शिवांना तुळस अर्पण करू शकतो. तर आवर्जून आपल्याला शिवलिंगावरती या दिवशी तुळशीचं एक तरी पान अर्पण करायचं आहे. त्याप्रमाणेच विष्णूंना सुद्धा आपल्याला एक तरी बेलपत्र हे अर्पण करायचं आहे. या दिवशी त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून त्रिपुर वातीचे हवन केले जाते. यामध्ये 750 वाती असतात. तर या वाती आपण या दिवशी या वातींचे हवन करत असतो. या वाती आपण प्रज्वलित करत असतो. मग हे हवन तुम्ही घरात करू शकता किंवा तुम्ही शिवमंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात सुद्धा करू शकता. आता या दिवशी शिवमंदिरामध्ये त्रिपुरवात का लावली जाते, तर जो त्रिपुरासूर दैत्य होता तर याचा जो अंत आहे तर तो शिवांनी केला, म्हणून शिवमंदिरामध्ये ही वात लावली जाते. त्याप्रमाणेच या दिवशी दीपदानाला एवढे महत्त्व का आहे, तर जेव्हा शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि सर्व देवांना त्यांचे गेलेले वैभव परत मिळवून दिले, तेव्हा सर्व देव जे होते तर ते आनंदी झाले आणि त्यांनी भगवान शंकरांचे आभार मानले, स्तुती गायली. त्यासोबतच त्यांनी दीपोत्सव सुद्धा साजरा केला आणि हे म्हणूनच आपण उद्या हा त्यांनी दीपोत्सव साजरा केला होता, म्हणून आपण सुद्धा उद्या दीपदान हे करायचे आहे. त्यामुळे आपल्या आर्थिक समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील तर याचे निवारण होते. त्याप्रमाणेच ज्याप्रमाणे देवांच्या आयुष्यातील अंधकार शिवांनी दूर केला, त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यातील अंधकार, संकटे, दुःखे ही सुद्धा शिवांनी नष्ट करावीत, हाच यामागे हेतू असतो. आणि म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरवात जाळली जाते आणि त्यासोबतच आपण दीपदान हे सुद्धा करत असतो. दीपदान हे बघा, उद्या तुम्ही कुठेही विहिरीवरती, नदी किनारी किंवा मंदिरामध्ये, तुमच्या घरामध्ये किंवा घाटावरती सुद्धा जिथे पायऱ्या आहेत तर या सर्व ठिकाणी उद्या लोक जे आहेत तर ते दिवे लावत असतात. दीपोत्सव जो आहे तर तो साजरी करत असतात. अशा प्रकारे आपल्याला सुद्धा जेवढे जमतील तेवढे 11, 21, 51, 101 दिवे तर या ठिकाणी आपल्याला लावायचे आहेत. घाटावरती जाणे शक्य नसेल, मंदिरामध्ये लावा. मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपल्या घरी सुद्धा आपण असा दीपोत्सव जो आहे तर तो साजरी करू शकतो. आपण अगदी दिवाळीप्रमाणेच हा दीपोत्सव साजरी करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दीपदानाला खूप महत्त्व आहे. बघा, कोणताही धार्मिक विधी असू द्या, कोणतीही पूजा असू द्या, अगदी आपण जेव्हा रोजची देवपूजा करत असतो तर तेव्हा सुद्धा आपण सर्वप्रथम दिवा लावत असतो. दिवा म्हणजेच अग्निदेवता आहे आणि जोपर्यंत आपण अग्निदेवतेला प्रज्वलित करत नाही तोपर्यंत कोणताही धार्मिक विधी किंवा कोणतीही पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही. त्यामुळे अग्नीला साक्षी मानून प्रत्येक पूजा, प्रत्येक विधी हा केला जातो. एवढे या अग्नीला महत्त्व आहे आणि या दिव्याला सुद्धा महत्त्व आहे. दिवा जो आहे तर तो नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट करण्याचं काम करत असतो. जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो त्याच्या भोवती एक सकारात्मकतेचं वलय निर्माण होतं आणि हे सकारात्मकतेचं जे वलय आहे तर ते आजूबाजूची सर्व नकारात्मक, सर्व वाईट शक्ती जी आहे तर यांचा नाश करत असतं. एवढं या दिव्याला महत्त्व आहे. दिवा हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतो. त्यामुळे तुम्हाला उद्या आवर्जून, फक्त वर्षातून एकदा त्रिपुरारी पौर्णिमा येते तर उद्या आवर्जून आपल्याला दिवे हे दान करायचे आहेत. आता मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दिवा आपण दान करणार तर तो
कोणत्या धातूचा असावा, त्यामध्ये आपण तेल घालावे की तूप घालावे, वाती कोणत्या वापराव्यात, वातीची दिशा कोणती असावी, तर अशा शंका आपल्या मनामध्ये येतात. तर याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला मी सांगते की जेव्हा आपण दिवे लावणार आहोत तर तेव्हा एका दिव्याने दुसरा दिवा लावू नका आणि एकदा दिवा आपण प्रज्वलित केल्यानंतर जोपर्यंत दिवा विझत नाही तोपर्यंत त्या दिव्याला आपल्याला स्पर्श करायचा नसतो. आणि हे जे आपण दीपदान करणार आहे तर दिवे लावून आपल्याला ते दिवे तिथेच सोडून यायचं आहे, म्हणजेच हे दीपदान करायचं आहे. आपल्याला ते दिवे परत घेऊन यायचं नाही. मग यासाठी तुम्ही कोणत्याही धातूंचे दिवे वापरा. तुम्हाला पितळेचे वापरायचे असतील, तांब्याचे वापरायचे असतील किंवा तुम्ही मातीचे दिवे जरी वापरले तरीसुद्धा चालेल. मातीचे जे दिवे आहेत तर ते अत्यंत शुभ मानले जातात, त्यामुळे तुम्ही मातीचे दिवे प्रज्वलित करून यांचेसुद्धा दान करू शकता. तर तुम्ही 11, 21, 51, 101 तुम्हाला जेवढे जमतील तुमच्या यथाशक्ती दिवे घ्या आणि यामध्ये तुम्ही तेल घालायचे की तूप, तर तुम्हाला शक्य असेल तर तूप घाला, परंतु शक्य नसेल तर तुम्ही तेल घाला. तेल किंवा तूप दोन्हीपैकी आपण काहीही वापरू शकतो. वाती वापरताना तुम्ही तेलवाती वापरा किंवा फुलवाती वापरा. वाती वापरण्याचं सुद्धा काही नाही की तुम्ही हीच वात वापरावी. आणि तुम्हाला असे 11, 21, 51 दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत. त्यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर करा. तुम्हाला जे शक्य असेल ते घाला. फक्त वातीची दिशा जी आहे तर ती आपल्याला पूर्व किंवा उत्तरेला करायची आहे. चुकूनही वातीची दिशा दक्षिण दिशेला करायची नाही. दक्षिण दिशा जी आहे तर ती अशुभ मानली जाते आणि आपल्याला माहीत आहे की फक्त दिवाळीमध्ये यमदीपदान जेव्हा असतं तेव्हाच आपण वातीची दिशा ही दक्षिणेला करत असतो. त्यामुळे कधीही दिवा लावताना वातीची दिशा ही पूर्व किंवा उत्तरेला करायची आहे. आपल्याला जर काही आर्थिक समस्या असतील तर आवर्जून या वातींची दिशा आपल्याला उत्तरेला करायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान यावं असं वाटत असेल तर या वातींची दिशा ही आपल्याला पूर्व दिशेला करायची आहे. आपण जरी पश्चिमेला वातीची दिशा केली तरीसुद्धा आपल्या घरामध्ये आजारपण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पश्चिमेला सुद्धा करू नका आणि दक्षिणेला तर चुकूनही कधीच वातीची दिशा करू नये. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा, त्यामध्ये तेल तूप काहीही वापरा. तेल कोणतंही वापरा. तिळाचं तेल वापरा, मोहरीचं वापरा किंवा रेग्युलर जे तेल आहे ते तुम्ही वापरू शकता, जे तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये वापरता, किंवा शक्य असेल तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. आणि वातीची दिशा तुम्हाला पूर्व किंवा उत्तरेला करायची आहे. अशा प्रकारे नक्की दीपदान हे करायचं आहे, कारण उद्याच्या दिवशी दीपदानाला खूप महत्त्व आहे. आता हे दीपदान करायचं तर हे कोणत्या वेळेत करायचं, तर हे आपल्याला प्रदोष काळी करायचं आहे, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला करायचं आहे. त्याप्रमाणेच सकाळी तुम्हाला लवकर उठून या दिवशी माता लक्ष्मी, विष्णू, शिव, गणपती तर यांचीसुद्धा विधिवत पूजा करायची आहे. या दिवशी मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढा. उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तसेच पौर्णिमेचे काही उपायसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. तुम्हाला या दिवशी शिवपूजन हे शिवमंदिरात जाऊन जर शक्य असेल तर शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपूजन करा. आवर्जून शिवलिंगावरती एक तुळशीपत्र अर्पण करा. शिवांना भस्म, पांढरी फुले, बेलपत्र हे सुद्धा अर्पण करा. या दिवशी शिवांना आपण बेलपत्र जर अर्पण केलं तर आपल्याला वैकुंठ प्राप्ती होते, तर अशी सुद्धा मान्यता आहे. तर तुम्ही नक्कीच ही त्रिपुरारी पौर्णिमेचं औचित्य साधून दीपदान हे करायचं आहे, कारण दीपदान हे सर्वात पवित्र आणि सर्वात महत्त्वाचं दान हे समजलं जातं. त्यामुळे तुम्ही असं दीपदान नक्की करा. तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगले बदल व्हायला सुरुवात होईल. तुमचे जे काही प्रश्न आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, दुःखी आहेत, तर याचे नक्कीच विष्णू आणि शिव निवारण करतील.